जाना, वापस नहीं जाना। आज पहली तारीख है, खुश है जमाना। आज पहली तारीख है, पहली तारीख है जी, पहली तारीख है। मिलजुल के बच्चों ने बापू को घेरा, बापू को घेरा। कहते हैं सबके ये बापू है मेरा, बापू है मेरा। खिलौने जरा लाना, खिलौने जरा लाना। आज पहली तारीख है, खुश है जमाना। आज पहली तारीख है, पहली तारीख जी, पहली तारीख है। दिन है सुहाना, आज पहली तारीख है, खुश है जमाना। आज पहली तारीख है, पहली तारीख जी, पहली तारीख है। थँक्यू। या कार्यक्रमात थोडीशी वेगळी गाणी मुद्दामून आम्ही घेतलेली आहेत, जी नेहमी स्टेजवर ऐकवली जात नाहीत आणि एक वेगळा टच त्याला द्यायचा होता। एक असा मराठी संगीतकार होता की जो SD बर्मनचा सहाय्यक होता सुरुवातीला, पण त्याच्या देवघरात फोटो मात्र C रामचंद्रनचा होता। त्याचं नाव N दत्ता, गोव्याचा दत्ता नाईक। 1930 सालचा जन्म। गोव्याहून तो 12व्या वर्षी पळून आला मुंबईत केवळ संगीताची आराधना करण्यासाठी। मुंबईत येऊन ते थोडं शास्त्रीय संगीत शिकले, मग गुलाम हैदरचा असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं आणि रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळी वाद्य वाजवत त्यावेळेला SD बर्मनने त्यांना उचललं आणि आपला असिस्टंट म्हणून नेमलं। स्वतःच्या पायावर जेव्हा ते संगीतकार म्हणून उभे राहिले, त्यात त्यांना मदत केली ते साहिर लुधियानवीने। साहिर लुधियानवी हा माझ्या पिढीचा अत्यंत लाडका आवडता असा गीतकार असं मी म्हणेन, कारण माझी जी पिढी होती थोडीशी त्या काळामध्ये आम्ही डाव्या विचारसरणीकडे झुकलेलो होतो आणि साहिर लुधियानवी जी गाणी लिहायचा ना, जे शब्द असायचे ना, ते शब्द म्हणजे त्यावेळेला ठिणग्या वाटायच्या मला। हा साहिर लुधियानवी N दत्ताला एकदा पार्ले स्टेशनवर भेटला, तो पण जॉबच्या शोधात होता। N दत्ता त्याला SD बर्मनकडे घेऊन गेले आणि त्याला पहिला पिक्चर मिळाला, तो होता बाजी। आणि त्याच्यानंतर साहिर लुधियानवी आणि N दत्ता यांची फ्रेंडशिप झाली। साहिर लुधियानवी मोठा झाला, मोठा झाल्यानंतर त्याला B.R. चोप्राने आपल्याकडे घेतलं आणि साहिर लुधियानवी हा B.R. चोप्राचा राजकवी म्हणून मानला गेला। आणि ह्या साहिर लुधियानवीने N दत्ताला स्वतंत्रपणे संगीताची संधी दिली। धूल का फूल हा मला असं वाटतं N दत्ताचा एक लँडमार्क सिनेमा, आणि त्यात साहिरची गाणी ग्रेटच होती। म्हणजे त्यातलं एक गाणं तुम्हाला माहिती आहे, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा। खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम कसं असतं ना, ते त्या गाण्यात व्यक्त केलेलं आहे। सुडो सेक्युलरिझम नाही, खरं सेक्युलरिझम, अस्सल सेक्युलरिझम साहिर लुधियानवी त्या गाण्यात दिलेलं आहे। त्यामध्ये एक गाणं आहे, मेरे प्यार का तू फूल है। पु ल देशपांडेने या गाण्याबद्दल असं म्हटलंय की हे गाणं ऐकताना प्रत्येक शब्द आणि लय, ह्या प्रत्येक शब्द आणि लयाबरोबर एक एक पाकळी वाहत्या पाण्यात टाकावी, असा सुंदर फ्लो त्या गाण्याला आहे। पण आम्ही जे गाणं घेतोय ते त्या सिनेमातलं अतिशय सुंदर असं प्रणय गीत आहे, धडकने लगी दिल के तारों की दुनिया। इतकं सुंदर गाणं आहे, इतकं सुंदर गाणं आहे ना, हे गाणं ऐकताना असं वाटतं की पुन्हा तरुण व्हावं। म्हणजे मी अजूनही तरुण आहेच, नाही असं नाही, पण पुन्हा तरुण व्हावं, कॉलेजात जावं, प्रेमात पडावं आणि प्रेयसी बरोबर हे गाणं म्हणावं। अतिशय सुंदर असं रोमॅन्टिक गीत आहे तुमच्यासमोर पेश होईल। ला 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 ला, ला 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 ला। धड़कने लगी दिल के तारों की दुनिया, धड़कने लगी दिल के तारों की दुनिया। जो तुम मुस्कुरा दो, जो तुम मुस्कुरा दो, संवर जाए हम बेकरारों की दुनिया, संवर जाए हम बेकरारों की दुनिया। जो तुम मुस्कुरा दो, जो तुम मुस्कुरा दो।
मुस्कुरा दो बहारें हंसे, सितारों की उजली कतारें हंसे। आज तुम मुस्कुरा दो नजारे हंसे, जवां धड़कनों के इशारे हंसे, जवां धड़के इशारे हंसे। धड़कने लगे दिल के तारों की दुनिया, सवर जाए हम बेकरारों की दुनिया, जो तुम मुस्कुरा दो, जो तुम मुस्कुरा दो। आहा ला 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 ला, आहा ला 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 ला। हवा में ये खुशबू की अंगड़ाइयाँ, ये आँखों पे जुल्फों की परछाइयाँ। ये मस्ती के धारे उबलते हुए, ये सीनों में तूफान मचलते हुए, ये सीनों में तूफान मचलते हुए। धड़कने लगे दिल के तारों की दुनिया, सवर जाए हम बेकरारों की दुनिया, जो तुम मुस्कुरा दो, जो तुम मुस्कुरा दो। आहा ला 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 ला, आहा ला 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 ला, आहा ला 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 ला। थँक्यू. वाटलं की नाही तुम्हाला कॉलेजात जावंच हे गाणं ऐकल्यानंतर? पण तुम्हाला गंमत सांगतो की ह्या गाण्यामध्ये, हे गाणं राजेंद्र कुमार आणि माला सिन्हा जेव्हा सिनेमात म्हणतात तेव्हा ते कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमारी वाटत नाही ना, किंवा जर असेल तर तिकडे प्रौढ साक्षरता वर्ग चालत असावा असं वाटतं, इतके ते हे वाटतात. कुठलाही प्रोग्राम म्युझिकचा तुम्हाला कल्पना आहे की स्पॉन्सरशिवाय तो आपल्याला तुमच्यासमोर प्रेझेंट करताच येत नाही. त्यामुळे अनेक स्पॉन्सर्सची आम्हाला मदत झालेली आहे. त्यामध्ये PMC बँक हे मेन स्पॉन्सर्स आहेत, LIC कॉर्पोरेशन, ONGC, बाफना मोटर्स, किलर जीन्स, हावरे, कोको कोला आणि स्वदेशी या मंडळींनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता आणि आम्ही हा कार्यक्रम करू शकतो. लक्ष्मीकांत पॅरेललमधले लक्ष्मीकांत कुडाळकर हे मराठी. 1937 साली त्यांचा जन्म लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाला, म्हणून वडिलांनी नाव लक्ष्मी असं ठेवलं. एका गिरणी कामगाराचा मुलगा, त्याची आई नर्स होती, पण लहानपणापासून गाण्याची आवड म्हणून वडिलांनी त्याला संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. शाळेत ते गेले शाळेत, पण अभ्यासाच्या मागे लागले नाही, संगीताच्या अभ्यासाच्या मागे लागले. त्याला एका रूममध्ये कोंडून ठेवत त्याला मेंडोलिन शिकायला लावलं आणि मग क्लासिकल म्युझिकचे धडे दिले. पुढे हुस्नालाल भगतराम मधल्या पंडित हुस्नालाल यांच्याकडून लक्ष्मीकांत व्हायोलिन कसं वाजवायचं शिकला. आणि ते दोघं जण म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल हे दोघंही रणजित स्टुडिओमध्ये म्युझिशियन म्हणून काम करत. समोर एक मोकळं मैदान होतं, त्या मोकळ्या मैदानावर फावल्या वेळात क्रिकेट खेळत त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्या दोघांची तिथे दोस्ती झाली आणि त्यांनी तिथेच आपल्या करिअरची मॅच फिक्स केली, चांगल्या अर्थाने म्हटले मी. लक्ष्मीकांत हे कल्याणजी आनंदजीचे असिस्टंट होते आणि प्यारेलाल हे पंडित रामप्रसाद वर्मांचा मुलगा. हा खरं तर प्यारेलाल व्हायोलिनिस्ट होण्यासाठी व्हिएन्नाला जायला निघाला होता. त्यावेळेला लक्ष्मीकांतने त्याला सांगितलं, जाऊ नकोस, तू आणि मी आपण मिळून इथे एक संगीतकारांची जोडी या रीतीने आपण पेश होऊया लोकांना, आपण सिनेमाला म्युझिक देऊया. इतकी सोपी गोष्ट नव्हती, कारण शंकर जयकिशनचं प्रचंड राज्य चालू होतं, कल्याणजी आनंदजींनी जम बसवलेला होता. पण मराठी माणूस असून सुद्धा चांगला कॉन्फिडन्स होता लक्ष्मीकांतकडे. आणि लक्ष्मीकांत शशधर मुखर्जींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला एखादा तरी तुमचा सिनेमा द्या. त्या मुखर्जीने त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं की आत्तापर्यंत 25 लोक माझ्याकडे येऊन गेले, शंकर जयकिशन त्यातले पहिले आणि तुम्ही 26वे.
तरी सुद्धा लक्ष्मीकांत हिरमोसला नाही तो मुलगा त्यावेळेला, आणि त्यांनी मुखर्जींना सांगितलं की ठीक आहे, आज आम्ही कुणी नाही आहोत मराठी बाणा, पण आम्ही अशी एक वेळ येईल की त्यावेळेला आम्ही टॉपला असू. आणि त्यांनी ते शब्द खरे केले. अर्थात शब्द खरं करणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्यांची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तुमसे प्यार हो गया नावाच्या एका सिनेमाला त्यांनी संगीत दिलं, 4 गाणी त्यांनी रेकॉर्ड केली, सिनेमा डब्यात गेला. पुन्हा त्यांना 2 सिनेमा आले, हम तुम और वो, क्या लोग क्या कहेंगे, पुन्हा गाणी दिली, पुन्हा सिनेमा डब्यात गेला. मग सिंदबाद नावाचा सिनेमा आला, दारासिंग हिरो असलेला, तो त्यांना मिळाला. ते संगीत देणार इतक्यात दारासिंगनी सांगितलं, कारण त्या काळात दारासिंगची चलती होती की हे म्युझिक डायरेक्टर नको, बदला. त्यांना बदलण्यात आलं आणि त्यानंतर त्याने एक बी ग्रेड सिनेमा मिळाला. पण त्या बी ग्रेड सिनेमाला यांनी ए ग्रेड म्युझिक दिलं. त्या सिनेमाचं नाव होतं पारसमणी. यस, त्यातली अनेक गाणी पॉप्युलर झाली, पण एक जे गाणं होतं हसता हुआ नुरानी चेहरा, हे गाणं बिनाका गीतमालेमध्ये 6व्या क्रमांकापर्यंत चढलं. आणि सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की सिंदबाद नावाच्या ज्या सिनेमामध्ये दारासिंग हिरो होता, त्या सिनेमाला ही ट्यून त्यांनी वापरली होती. पण दारासिंगने ह्यांना हाकलल्यानंतर दारासिंगला संगीताचा कान असा होता असं कुठे ऐकिवत नाहीये, त्यांना कुस्तीतलं कळत असावं. पण ती ट्यून त्यांनी उचलली आणि ती पारसमणीमध्ये टाकली. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं लक्ष्मीकांतना ह्या पारसमणीमध्ये खरा परीस सापडला आणि पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या करिअरचं सोनं झालं. त्या पहिल्या गाण्यामध्ये म्हणजे हसता हुआ नुरानी चेहरा, याच्यामध्ये त्यांनी 36 व्हायोलिन्स वापरले. म्हणजे त्या काळात नौशाद 20 वापरत, शंकर जयकिशन 30 वापरत, ह्यांनी त्यांच्यावर कडी करण्यासाठी 36 व्हायोलिन्स वापरले. अतिशय सुंदर गाणं आहे. आणि या गाण्याची एक मस्त आठवण आहे, मी लहान होतो त्यावेळेला आम्ही लग्नाला जायचो, त्यावेळेला लग्नाला बँड असत आणि बँडमध्ये असंच ऑर्केस्ट्रा असायचं आणि ऑर्केस्ट्रामध्ये ते गाणं पेश करायचं. मला आजही ती गाणं गाणारी मुलगी आठवते. अतिशय सुंदर दिसायला मुलगी होती आणि ते गाणं म्हणताना तिने पायावर ठेका घेतला होता, तो पाय सुद्धा मला आठवतो. गाणं, पाय, त्या ज्या इतक्या सुंदर आठवणी आहेत त्या आठवणी पुन्हा जागृत करण्यासाठी हे गाणं आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय. लता मंगेशकर आणि कमल बॉरटचं गाणं हसता हुआ नुरानी चेहरा.
पुढच्या कार्यक्रमाला जी मंडळी येतात त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. संगीता मिळेकर ही अतिशय सुंदर गाते, हे मी खरं सांगायची गरज नाही, तिचा गळाच सांगतोय. आणि अलिफिया शेट्टी, एक वेगळा आवाज, एक वेगळा सूर. जनक जनक पायलबाजी हा सिनेमा हे वसंत देसाईंचं एक वामनाचं पाऊल होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांची 3 पावलं, त्यातलं एक पाऊल जनक जनक पायलबाजी. दुसरं अर्थात दो के बारात आणि गुंजुटी शहनाई, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. पण ह्या सिनेमाच्या संगीताची तयारी करत असताना त्यांना असं जाणवलं की हा पेपर अत्यंत कठीण आहे. आणि ह्या सिनेमाच्या आधीचे 2 सिनेमे व्ही शांताराम यांचे पडले होते, त्यामुळे त्यांना नुकसान झालं होतं. तर त्यांना अशी एक भीती वाटत होती की हा जर सिनेमा पडला, आपल्या हातून जर चांगलं कार्य झालं नाही, हा सिनेमा पडला तर शांताराम अडचणीत येतील. म्हणून त्यांनी शांतारामांना सांगितलं की तुम्ही बापू, माझ्याकडे संगीताची जवळची एक स्पेशल रेकॉर्ड आहे, पण त्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे. ती कशी आहे तुम्हाला सांगतो की ह्या सिनेमाचं संगीत करण्यापूर्वी वसंत देसाई भारतातल्या विविध प्रांतात गेले आणि तिथे जाऊन त्यांनी प्रत्येक प्रांतातलं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आणि फोक म्युझिक याचा अभ्यास केला. आणि कोण चांगले वादक आहेत, कसं आपल्याला संगीत चांगलं देता येईल याचा विचार करून परत आले. आणि येताना विविध प्रांतातले वादक त्याने आणले. आणि ते कोण होते यांची तुम्हाला नावं सांगतो. त्यांनी काश्मीरमधून शिवकुमार शर्मांना आणलं संतूरसाठी, त्यांनी बनारसमधून सामता प्रसादांना तबल्यासाठी आणलं, आणि कलकत्त्यामधून सुदर्शन खोल प्लेयर त्यांना घेऊन आले. काय गाणी होती जनक जनक पायलबाजी. म्हणजे मला तर प्रत्येक गाणं घ्यावं असं वाटेल. जनक जनक पायलबाजीचं गाणं तुम्हाला ऐकवल्याशिवाय पुढे जाणं म्हणजे तुम्हाला शेकहँड करायला कतरिना कैफ आल्यानंतर तिचा हात टाळून पुढे जाण्यासारखं आहे. मला टाळण्याची इच्छा नाही आहे आणि तुमची नसेल, म्हणूनच एक सुंदर गाणं तुमच्या समोर मी पेश करतोय. नैन सो नैन नाही मिला, हेमंत कुमार आणि लता मंगेशकर. नैन सो नैन नाही मिला, नैन सो नैन नाही मिला, देखत सूरत आवत लाज सैया. प्यार से प्यार आके सजाओ, प्यार से प्यार आके सजाओ.